महाराष्ट्रामध्ये सध्या हलाल आणि झटका मटणाच्या विक्रीवरून वाद निर्माण झाला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र सुरू करून हिंदू खाटीक समाजाने झटका पद्धतीने मटण विकावे असे आवाहन केले. मात्र नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. हलाल पद्धतीनेच मटण विकण्याचा निर्धार देखील यावेळेस केला आहे. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काय आवाहन केले आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मंत्री नितेश राणे यांनी हिंदू ग्राहकांना झटका पद्धतीने कापलेल्या मटणाची खरेदी करावी यासाठी मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचे आवाहन देखील केले. त्यांच्या मते हे प्रमाणपत्र हिंदू खाटीक समाजाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देईल आणि ग्राहकांना त्यांच्या श्रद्धेनुसार मटण खरेदी करण्याची सुविधा देखील मिळेल. मंत्री नितेश राणे यांच्या या भूमिकेवरती नाशिक खाटीक समाजाची काय भूमिका आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने मंत्री राणे यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांच्या मते हलाल पद्धतीने मटण विकणे ही त्यांची पारंपरिक पद्धत आहे आणि त्यात बदल करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी मल्हार प्रमाणपत्र घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे हलाल विरुद्ध झटका मटण वाद अधिक तीव्र झाला आहे. एकूण एक पाहता या गोष्टीवरती समाजातील काय प्रतिक्रिया आहे? या वादामुळे समाजामध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही हिंदू संघटनांनी मंत्री राणे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी खाटीक समाजाच्या परंपरेचा आदर राखण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राज्यात हलाल आणि झटका मटणाच्या विक्रीबाबत चर्चा सुरू झाली आहे. हलाल विरुद्ध झटका या मटण वादामुळे महाराष्ट्रातील मटण विक्री व्यवसायात नवीन चर्चा सुरू झाली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या मल्हार प्रमाणपत्र उपक्रमाला नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने विरोध दर्शवला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांच्या भावना आणि परंपरा यांचा आदर राखून सर्वसमावेशक तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.